तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण चाललोय आपल्या कालिके मातेच्या दर्शनाला। जसे की तुम्हाला माहितीच आहे, आपल्या नाशिकची सगळ्यात मोठी यात्रा म्हणजे आपल्या कालिके मातेचा नवरात्रोत्सव। तिकडे गेल्यानंतर तुम्ही गर्दी बघू शकता। गर्दी किती असली तरी आपल्याला देवीचं दर्शन करायचं हे नक्की होतं। मग आपले दोन मित्र येणार होते, त्याच्यासाठी आपण बाहेर थोडा त्यांचा वेट केला। मग त्यांना घेऊन आपण मस्त रांगेमध्ये उभं राहिलो। बराच वेळ लाईन मध्ये उभं राहून फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पाय ठेवला। तिकडे जाताच आपल्याला दिसली ही चिमुकली, म्हणजे इतकं भारी मेकअप केलेलं होतं ना, एकदम साक्षात ती कालिका माता दिसत होती। आणि हे आर्ट म्हणजे कलेचं एकदम उत्तम उदाहरण होतं। म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही, ही रांगोळी होती इतकी प्रॉपर काढलेली होती ना। आणि आमचं नशीब एवढं भारी होतं ना की तिकडे श्री दत्त दिगंबरांची पालखी पण आलेली होती। म्हणजे त्या चिमुकल्या भक्तांकडे बघून इतकं भारी वाटत होतं ना, एकदम सुंदर पद्धतीने ते अभंग म्हणत होते। आणि तेवढ्यात त्या ठिकाणी पण आपल्या कालिके मातेंचे आगमन झाले। आपल्या छोट्या कालिके मातेंचं दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या मेन गाभाऱ्यात पोहोचलो। तर कालिके मातेंना बघून एवढं मन प्रसन्न झालं ना। आणि हा, कमेंट बॉक्स मध्ये कालिका माता की जय ही लिहायला अजिबात विसरू नका। दर्शन वगैरे एकदम छान झाले। म्हणजे आम्ही VIP ची पण सेटिंग केलेली होती, पण मग जी लाईन मधनं दर्शन घेण्याची जी मजा आहे ना, ती VIP मध्ये अजिबात नाही। मग दर्शन वगैरे घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो, तर इकडे पूर्ण यात्रा वगैरे फिरलो। मग आपल्या नोबितांना ATM मधनं पैसे काढायचे होते, त्याच्यासाठी आपण ATM मध्ये गेलो, कारण की थोडीशी शॉपिंग वगैरे करायची होती आपल्या नोबी दादांना। मग त्यांच्यासोबत ATM मधनं पैसे वगैरे काढले आणि आपण परत आपल्या यात्रेमध्ये परत आलो। हा, म्हणजे तसं घ्यायचं काही नव्हतं आपल्याला। यात्रेला गेलंय म्हणजे घरी काहीतरी प्रसाद वगैरे न्यावा लागतो, त्याच्यासाठी आम्ही ते पैसे वगैरे काढले होते। तिकडनं निघालो तर हे पोरं आधीच इकडे गाडीवरती येऊन बसलेले होते। थोडीशी ट्रॉफिक मधनं कशी तरी गाडी काढत आपण तिकडनं निघालो। पहिले आपण गेलो मुंबई नाक्याला। सगळ्यात मेन म्हणजे मुंबई नाक्याला आल्यानंतर ह्या माणसाकडे बघा तुम्ही, इतकं मोठं होतं आणि ते कसं काय घेऊन चाललंय त्याचं त्यालाच माहिती। मग आपल्या ओमॅडॉनला बाय बाय करून आपण रूम वरती परत आलो। तर आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका।